हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी करिश्मा ऑल ओव्हर नर्सिंगचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर तुमचा स्टडी सोपा होण्यास मदत पाहिजे असेल तर आपल्या प्रिन्स नर्सिंग क्लासेस या चॅनलवरती जाऊन सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर समजेल. नुसतं चॅनल बघू नका, तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी खूप छोटी गोष्ट आहे, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आपण मागच्या क्लासमध्ये बघितलेलं होतं की सर्वसमावेशक काय असतं. आपण शास्त्रतंत्र आणि कला हा सब्जेक्ट चालू आहे आपला. त्यामध्ये आपण मागच्या क्लासमध्ये बघितलेलं होतं की सर्वसमावेशक काय असते, शास्त्र म्हणजे काय असते, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघितलेल्या होत्या. आपण आजच्या क्लासमध्ये बघणार आहे की परिचारिका. आता हा परिचारिका किंवा इंग्लिशमध्ये ज्याला नर्स असं म्हणतात, हा वर्ड कुठून आला हे आपल्याला आपण इथे आज शिकणार आहे. की नर्स हा लॅटिन शब्द आहे. लॅटिन भाषेमधनं हा शब्द आलेला आहे. तर त्याला नर्चर, अगोदर काय म्हणायचे, नर्चर किंवा न्यूट्रिशियस, यापासून नर्सेस किंवा नर्स या दोन्ही वर्ड, नर्चर आणि न्यूट्रिशियस या दोन्ही वर्ड मिळून एक नर्स असा हा शब्द बनलेला आहे. या दोघांचा शब्दशः अर्थ पाहिला तर रक्षण करणे, प्रोटेक्शन करणे, उत्तेजन करणे, मोटिवेशन करणे, त्यानंतर वाढविणे किंवा विश्वास, शक्ती निर्माण करणे हा असा होतो. थोडक्यात म्हणजे संगोपन करणे, संवर्धन करणे, पोषण करणे, तसेच त्यांना शिक्षण देण्याचे कार्य जी व्यक्ती करते तिला परिचारिका असे म्हणत असतात. तर थोडक्यात त्यांनी सांगितलेलं आहे की जी मोटिवेट करते, जे पेशंट हँडिकॅप होतात, हँडिकॅप हे आपल्याला बाहेरून दिसत असतात, परंतु आतमधून मनातून जेव्हा ते तुटून जातात, तशा व्यक्तींना मोटिवेशन देणे, विश्वास निर्माण करणे, पुन्हा तुम्ही काहीतरी करू शकता असा विश्वास निर्माण करणे, त्यांना हेल्प करणे, हे सगळं एकंदरीत त्याची काय होते, व्याख्या तयार होते. किंवा तिलाच परिचारिका, हे सगळं जे करते तिला आपण परिचारिका असे म्हणत असतो. परिचर्या करणाऱ्या व्यक्तीस परिचारिका असे म्हणतात. या शब्दाची व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या आहे. आपण परिचारिकेच्या 3 व्याख्या आपण बघितलेल्या होत्या. ठीक आहे. तर आता आपण सगळ्यात पहिली इथे दिलेली आहे परिचारिकेची व्याख्या की आजारी व म्हाताऱ्या माणसाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीस परिचारिका हे नाव केव्हा मिळाले याविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे, परंतु ही संज्ञा पूर्वीपासून करण्यात येत असावी असे दिसते. जे म्हातारे लोक असतात, जे स्वतःचे दैनंदिन काम स्वतः करू शकत नाही, त्यांची परिचर्या करणारी जी स्त्री असते किंवा पुरुष जो पण कोणी असेल, त्यांना परिचारिका असे म्हणत असतात. ही संज्ञा फार पूर्वीपासून आलेली आहे असे वाटत असते. तर दुसरी संज्ञा इथे दिलेली आहे की एखाद्या व्यक्तीच्या वेदना जाणून घेऊन त्याची वेदनापासून मुक्ता करणारी, त्याला इतर सांसर्गिक आजारांपासून दूर ठेवणारी, तसेच हसतमुखाने आपल्याकडून होईल ती मदत करणारी व त्यांच्या पुढे आपला आदर्श ठेवून जी व्यक्ती वागते त्याला परिचारिका असे म्हणत असतात. एखाद्या व्यक्तीच्या वेदना जाणून घेऊन, शारीरिक होत असेल, मानसिक होत असेल, आणि त्या वेदना जाणून घेऊन जेव्हा ती त्याला सपोर्ट करते, मोटिवेट करते, त्याच्या दैनंदिन कामामध्ये हेल्प करते, अशा व्यक्तीला तिथे परिचारिका असे म्हणत असतात. आजची परिचारिका ही आरोग्याची रक्षक, शिक्षक, मार्गदर्शक व आशेची खूण झालेली आहे. आजची जी एज्युकेटेड वेल नर्स, एज्युकेटेड वेल प्रॅक्टिशनर्स जी आपली नर्स बनलेली आहे, ती काय झालेली आहे, आरोग्याची रक्षक, शिक्षक आणि मार्गदर्शक आणि आशेची नवीन खूण झालेली आहे. तर परिचर्येचे ध्येय व उद्देश आपण मिडवायफरीच्या पहिल्या लेसन मध्ये बघितलेलं आहे की ध्येय आपलं मिडवायफरी शिकण्याचं तिथे आपण ध्येय बघितलेलं आहे. परिचर्या ॲज अ नर्स आपलं ध्येय काय असणार. आता आपण इथे बघू डेलीचे जे डेली म्हणू किंवा जे मोठे मोठे डिसीजेस आहेत त्याचे जे पेशंट येतात, तर त्यांच्याविषयी आपलं ध्येय काय असायला पाहिजे, आपले उद्देश काय असायला पाहिजे. आपण ज्यावेळेस त्यांना काळजी घेतो, ज्यावेळेस आपण त्यांची परिचर्या करतो, तर कोणत्याही व्यक्तीचे आरोग्य चांगले राखणे हे आपलं सगळ्यात पहिलं ध्येय असणार आहे. यात आपल्याला प्रथम आरोग्य म्हणजे काय हे समजले पाहिजे. सगळ्यात पहिले काय समजले पाहिजे की आरोग्य म्हणजे काय असते. आरोग्याची जागतिक आरोग्य संघटनेने WHO केलेल्या व्याख्येचे अर्थ खालीलप्रमाणे आहे. WHO काय आहे तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जे केलेले ध्येय आहे, आपल्यासाठी आखून दिलेले जे ध्येय आहे ते आपण बघणार आहे. आरोग्य कशाला म्हणतात, हेल्थ कशाला म्हणतात हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर आरोग्य म्हणजे आजार किंवा पंगुत्व यापासून मुक्त असणे असे नव्हे. फक्त आजारांपासून किंवा पंगुत्व कोणतंही वेग्य नसलेला असं म्हणजे निरोगी नव्हे, तर प्रत्येक व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य लाभणे यालाच खरे आरोग्य आहे असे म्हणत असतात. म्हणजेच माणूस शरीराने व मनाने सुदृढ व निरोगी असायला पाहिजे.
अशा तऱ्हेने प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य चांगले राखणे हेच परिचारिकेचे मुख्य ध्येय होय व हे ध्येय सफल करण्यासाठी तिला खालील उद्देश सतत डोळ्यासमोर ठेवावे लागतात. आपल्याला पेशंटला मनाने, शरीराने आणि त्याच्या मानसिकतेने ज्या वेळेस तो सुदृढ होतो त्यालाच निरोगी आरोग्य असे म्हणत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आता आपल्याला खाली त्यांनी उद्देश दिलेले आहे ते बघायचे आहे. सगळ्यात पहिला उद्देश काय आहे? रोगाचा प्रतिबंध करणे. क्रॉस इन्फेक्शन होऊ द्यायचं नाही. जेव्हाही पेशंट हॉस्पिटलला येतो, हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन होऊ द्यायचं नाही. आपल्याला माहिती आहे बिफोर अँड आफ्टर हे आपलं ब्रीद वाक्य आहे की बिफोर अँड आफ्टर टच टू द पेशंट वी हॅव टू डू हँड वॉश. रोगाचा प्रतिबंध करणे, सांसर्गिक व साथीच्या रोगापासून संरक्षण, व्यक्तीचे संरक्षण करणे. उदाहरणार्थ आता एक उदाहरण दिलेलं आहे, साथीचे रोग वगैरे येत होते आपण बघितलं, त्याचंच उदाहरण त्यांनी इथं दिले आहे की पूर्वी आपल्या देशात देवी सारख्या रोगाचा, आता दिसतो का देवीचा रोग? आता ऐकलं का कोणाला देवी झाली? नाही. पूर्वी आपल्या देशात देवी सारख्या रोगाच्या साथीने अनेक लोकांचे बळी जात असत, परंतु हल्ली आपणाला देवीचा रुग्ण पाहायला सुद्धा मिळत नाही. सद्यस्थितीत धनुर्वात, घटसर्प, टांग्या खोकल्या विरुद्ध ट्रिपल वॅक्सिन देतात. वॅक्सिनेशन आपलं इम्युनायझेशन एवढं जबरदस्त केलेलं आहे. क्षयरोग प्रतिबंधक डिसीज आलेली आहे. विषम ज्वराविरुद्ध TAB ही लस देऊन प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण करून तिचे त्या रोगापासून संरक्षणही करत असतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरं दिलेलं आहे की शुश्रूषा करणे. जी व्यक्ती अपंग असते, जी व्यक्ती म्हातारी आहे, जी स्वतःचे दैनंदिन काम करू शकत नाही, तिला आपण हेल्प करू, शुश्रूषा करायला. आपल्याला मोजता येणार नाही इतक्या प्रकारचे आजार आता आपणास ऐकून व पाहून माहिती आहे. या आजाराने जर्जर झालेल्या, पछाडलेल्या रुग्णांचा आजार बरा होण्यासाठी त्यांची शुश्रूषा करणे व त्यांना आजारातून मुक्त करणे हे आपलं उद्देश आहे. पूर्वी बहुतांशी स्त्रियांची बाळंतपणे ही घरीच होत, परंतु आता आपल्याला बाळंतपण घरी होतं का? बाळंतपण काय आहे तर ही एक नैसर्गिक क्रिया आहे जी आपण घरी न करता हॉस्पिटलमध्येच करायला पाहिजे. कारण जेव्हा बाळंतपण होत असतं त्यावेळेस काही अडथळे येऊ शकतात, बाई कोमात जाऊ शकते, ओव्हर ब्लिडिंग होऊ शकतं. तर अशा वेळेस आपण घरी तिचं व्यवस्थापन करू शकत नाही, म्हणून आपण तिला हॉस्पिटलला घेऊन जातो आणि त्याच्यामुळे काय होते की क्रॉस इन्फेक्शन, मॉर्टॅलिटी कमी झालेली आहे, बायांची मॉर्टॅलिटी कमी झालेली आहे, माता, त्यानंतर जे बाळ असतं त्यांची मॉर्टॅलिटी कमी झालेली आहे. या कारणामुळे की आपण जे बाळंतपण आहे घरी न होऊ देता आपण हॉस्पिटलला त्यांना करवायला लावत आहोत. तर काही वृद्ध व्यक्तींना नैसर्गिक बदलांमुळे वरचेवर शारीरिक, मानसिक त्रास होतो. त्यांची काळजी घरी घेणे अशक्य होते. अशांची रुग्णालयात शुश्रूषा करणे व काळजी घेणे हा दुसरा उद्देश झाला. बघा, जसं जसं एज वाढत जातं, बॅक पेन, गुडघ्याला पेन, उठणं बसणं होत नाही, चालणं होत नाही, त्यानंतर कॉन्स्टिपेशन हा सगळ्यात मोठा त्यांना खूप प्रॉब्लेम होतो, कॉन्स्टिपेशनचा, टाईट पोटी होणे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण घरी करू शकत नाही, कधी कधी अशक्य होऊन जातं. तर मग ते हॉस्पिटलला घेऊन येत असतात घरचे आणि मग आपल्याला ह्या सगळ्यांची, जे म्हातारे लोक आहेत त्यांची शुश्रूषाही करावी लागते. आजारास विपरीत परिणाम, कॉम्प्लिकेशन्स होऊ न देणे. आता कॉम्प्लिकेशन्स म्हणजे काय तर एक रोग त्याला ऑलरेडी झालेला आहे, ठीक आहे, एक रोग, तो एका रोगाने तो ऑलरेडी ग्रस्त आहे आणि त्यात आपण आपलं आपली जी प्रॅक्टिस आहे ती वेल प्रॅक्टिशनर्स नसताना आपण काय करतो, क्रॉस इन्फेक्शन त्यांना देत आहोत. म्हणजे त्या रोगाने तो ऑलरेडी ग्रस्त आहे ना, आपण वरून पूर्ण त्यांना इन्फेक्शन देत आहोत. दॅट इज अ कॉम्प्लिकेशन. ठीक आहे. कोणताही रुग्ण आपल्याकडे आल्यानंतर त्याची शुश्रूषा करताना त्याला दुसरा आजार होऊ न देणे किंवा झालेल्या आजारामुळे त्याला व्यंग किंवा विकृती निर्माण होऊ न देणे. उदाहरणार्थ पक्षघाताचा, पॅरालायसिसचे जे पेशंट असतात. आता बघा, पॅरालायसिसचे पेशंट जर कमरेच्या खाली जर ते पॅरालाइज आहे किंवा अर्ध ते पॅरालाइज आहे, मी पॅरालायसिस म्हणतो खाली, तर अशा वेळेस काय होतं की आपण लक्ष दिलं नाही, त्यांच्या पायांची मसाज केली नाही, त्यांच्या पायाला फिजिओथेरपी द्यायला सांगितलं नाही, तर ते आपले पाय असे असतात, बरोबर, तर ते असे होतात, त्याला फूट ड्रॉप असं म्हणत असतात. ठीक आहे. तर ते तसं झालं तर ते काय झालं, कॉम्प्लिकेशन झालं. ऑलरेडी तो पॅरालाइजचा पेशंट आहे आणि आपण त्याचे काय केले, फूट ड्रॉप केले, कारण आपली जी नर्सिंगची प्रॅक्टिस आहे ती बरोबर आहे नाही, आपण त्यांना काळजी बरोबर दिली नाही, केअर बरोबर दिली नाही, त्यामुळे त्यांचे फूट ड्रॉप झालेले आहे. तर असं काही होऊ देऊ नये, त्यामुळे योग्य त्या पद्धतीने त्यांची हालचाल केली पाहिजे, बिछाण्यात ते योग्य स्थितीत ठेवले पाहिजे, म्हणजेच रुग्णास विकृती किंवा व्यंग निर्माण होऊ न देणे हा एक आपला मुख्य उद्देश असतो. तर रुग्णाचे पुनर्वसन करणे, जे रुग्ण आहेत त्यांचे पुनर्वसन कसं करायचं, रिहॅबिलिटेशन.
जे कॅन्सरचे पेशंट असतात त्यांची किमोथेरपी झाल्यानंतर त्यांचे केस गळायला लागतात, त्यांची स्किनमध्ये काही ना काही बदल येतात, तर त्यांचं रिहॅबिलिटेशन ते पुन्हा आपल्या व्यवसायात, पुन्हा आपल्या कामात, घरकामात पहिलेसारखं जीवन कसं जगणार त्याला म्हणतात रिहॅबिलिटेशन. तर त्यासाठी आपल्याला त्यांची हेल्प करावी लागते. याचे स्पष्टीकरण आपल्याला 2 प्रकारे करता येईल. एखादा रुग्ण आजाराने किंवा कोणत्याही कारणाने पंगू झालास त्याला व त्याच्या कुटुंबियांना पूर्ववत आयुष्य जगण्यासाठी योग्य ती मदत करून रुग्णास व्यवसाय प्राप्त करून देणे यालाच पुनर्वसन असं म्हणत असतात. पुनर्वसन कशाला म्हणतात, तर एखादा व्यक्ती असेल, त्याची फॅमिली पूर्ण त्याच्यावर डिपेंड आहे आणि त्यालाच काहीतरी खूप मोठा आजार झाला, तर त्यामुळे काय करतो आपण, जे सोशल वर्कर आहे त्यांची हेल्प घेऊ, याला आपण बरं करू, शक्यतो होईल तेवढं बरं करू आणि त्यानंतर काय करू की त्यांना आपण एखादं त्यांच्या अकॉर्डिंग एखादा जॉब शोधून देऊ, म्हणजे सोशल वर्करची हेल्प घेऊ आणि त्यांच्या फॅमिलीला जे त्याच्यावर बिलॉंग आहे, त्याच्यावर डिपेंड आहे, त्यांनाही हेल्प करून देऊ. एखादा रुग्ण मानसिक अथवा शारीरिक आजारामुळे अपघातामुळे पूर्वीच्या व्यवस्थित जीवनाला मुकलेला असेल तर त्याला योग्य तो मार्ग दाखवून शक्य ती मदत करून जास्तीत जास्त पूर्वीसारखे जीवन जगण्यास मदत करणे यालाच रुग्णाचे पुनर्वसन करणे असे म्हणत असतात. जे सायकॅट्रिक पेशंट असतात तर त्यांनाच पुनर्वसन करणं, त्यांना मोटिवेट करणं, त्यांना काउन्सिलिंग करणं हे आपलं मेन उद्देश असते. एखादी व्यक्ती कोणत्याही कारणाने जर पंगू झाली तर तिची अवस्था फार दयनीय होते. तो बेकार झाल्यामुळे त्याची जबाबदारी, त्याच्या कुटुंबियाची जबाबदारी समाजावर, पर्यायाने देशावर, राष्ट्रावर होत असते. म्हणूनच त्या व्यक्तीला स्वतःचे दैनंदिन कार्यक्रम स्वतः करण्यासाठी, जे दैनंदिन डेली रुटीनचे जे काम असतात ते स्वतः करण्यासाठी आपण त्यांना काय करू, प्रेरित करू, प्रोत्साहित करू. त्यामुळे काय होईल की त्यांच्या घरच्यांवर जास्त जबाबदारी येणार नाही आणि तेही दुसरा मार्ग शोधायला, पैसे कमवायच्या दिशेने वळू शकतील. तर उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचे अपघातामध्ये पाय गेले असतील व तो टेलरिंग काम करणारा असेल, बघा तोच कुटुंबातील कर्ता असेल तर त्याच्याबरोबर त्याचे कुटुंब हे निराधार बनत असते. त्याची बाळ जर छोटे छोटे असतील तर त्याचे पूर्ण कुटुंब काय झालं, निराधार झालं. असं होऊ नये म्हणून त्याला मानसिक व शारीरिक दृष्ट्या आपल्याला आधार देऊन सोशल वर्कर जे असतात त्यांची हेल्प घेऊन, त्याला पाय मशीन चालवता येणार नाही कारण त्याचे पाय गेलेले आहेत, तर आपल्याला हात मशीन त्याला देऊन त्याची हेल्प करायची आहे आणि पुन्हा पूर्वरत त्याला त्याच्या कामावर पाठवायचे आहे. दुसरं उदाहरण, त्यांनी पोलिओमध्ये एखाद्या किंवा अपघातामध्ये पाय गेलेल्या अशिक्षित कामगाराला पूर्वीचे कष्ट आता करता येणार नाही. ठीक आहे, तर त्याच्यासाठी निरनिराळ्या संस्थांची मदत घेऊन 3 चाकी सायकल मिळवून द्यावी, अंडी पाव घरपोच करणे, पेपर विकणे किंवा कोणत्याही कारखान्यात बैठे काम करण्याची नोकरी मिळवून द्यावी. हे सर्व करण्यासाठी आपल्याला फिजिओथेरपी संस्था, ऑक्युपेशनल थेरपी संस्था, समाज कल्याण संस्था या सर्वांचीही मदत घ्यावं लागते. ठीक आहे, कोणत्या संस्था बघा, फिजिओथेरपी संस्था आहे, ऑक्युपेशनल जे ऑक्युपेशन देतील, व्यवसाय देतील अपंग व्यक्तींना किंवा निराधार व्यक्तींना. त्यानंतर तिसरी म्हणजे समाज कल्याण संस्था. ह्या संस्था आपल्याला हेल्प करतील त्यांचं पुनर्वसन करायला. 5वं दिलेलं आहे की संशोधन. कोणत्याही व्यवसायामध्ये संशोधन हे अत्यावश्यक आहे, कारण संशोधनामुळे व्यवसायाची प्रतिष्ठा वाढत असते. समस्या शोधून काढता येतात, समस्या सोडविण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना करता येतात, ज्ञान वाढविता येते, तसेच कोणत्याही प्रकारची समस्या सोडवण्याच्या कृतीला या संशोधनामुळे मार्गदर्शनही मिळत असते. हे बघा, आता आपल्याला इथे 5 ध्येय दिलेलं आहे. संशोधन, आपण असं म्हणू शकत नाही की आता मी काय करू, आता तुमचं हे असं झालेलं आहे, आता तुम्ही जाणारच आहे, असं आपण हात झटकून देऊ शकत नाही. आपल्याला त्यांना नेहमी प्रोत्साहित करावं लागणार आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला द्यावं लागणार आहे, कारण आपण काय आहे, एक वेल एज्युकेटेड नर्स आहे है ना. त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करावं लागणार आहे. तर इथे त्यांनी उद्देश बघा, कोणते 5 उद्देश आपल्याला मेन उद्देश सांगितलेले आहे. सगळ्यात पहिला आहे रोगाचा प्रतिबंध करणे, त्यानंतर आहे शुश्रूषा करणे, तिसरा आहे आजारास विपरीत परिणाम होऊ न देणे, त्यानंतर 4था आहे रुग्णांचे पुनर्वसन करणे आणि 5वा आहे संशोधन किंवा रिसर्च. ठीक आहे, हा 5 जे उद्देश आहे ते लक्षात ठेवायचे, पेपरला येत असतात. तर हे लक्षात ठेवून जे डिस्क्रिप्शन आहे ते तुम्ही तुमच्या मताने लिहू शकता. फक्त समजून घ्यायचं की डिस्क्रिप्शन कोणत्या डिस्क्रिप्शनमध्ये काय लिहायचं आहे आणि जे 5 मेन पॉइंट आहे ते लर्न करून घ्यायचे. ठीक आहे, त्यानंतर आदर्श परिचारिकेच्या अंगी आवश्यक असणारे गुण आणि ती कशी असावी हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघू. तोपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तुम्ही जर टीचर असाल
तर तुमच्या गरजू स्टुडंटला शेअर करा, म्हणजे त्यांचाही स्टडी सोपा होण्यास मदत होईल आणि माझीही तुमच्याकडून थोडी हेल्प होईल. त्यामुळे धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. तोपर्यंत बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू.